ऑटोमॅटिक पूर्ण झाली पॉझिटिव्हिटी मस्त आणि ह्या वयात तुमचे आशीर्वाद आणि प्रेम आहे खरे ते मोठे आहेत तुमचे. पण त्यांना पोट खूप दुखतंय तर जाऊन येतो. होप की कमी होईल कारण ते थोडंसं गोळ्यांचा जास्त भडीमार ट्रीटमेंट आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे थोडं त्रास होतो. माझी माणसं भेटलेत ना खूप. हे माणूस एकदम भारी शक्ती तुमची. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आंघोळ वगैरे आटोपली आहे माझी. श्रीला टिफिन दिलाय, त्याला टिफिनमध्ये उत्तप्पा दिलाय, तर आता मला सगळ्यांसाठी पण तो प्रिपेअर करायचा आहे, तर ते बनवून घेते मी. आणि सकाळी सकाळी वातावरण पाहू शकता अगदी चिवचिवाट वगैरे आणि धुकं अजूनही आहे. आत्ता सकाळचे जवळपास दाखवते मी तुम्हाला 9 वाजतात आणि श्री 8ला घरातून तो निघतो, तरी सुद्धा आता 1 तासाभराचा ड्युरेशन झाल्यामध्ये तरी धुकं अजूनही आहे. कोल्हापूरमध्ये प्रचंड धुकं पडतं. अगोदर नाश्त्याला बनवून घेऊ. या इथं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कट करून घेतली आहे. हिरवी मिरची कट करून घेते. अगोदर माझ्याकडे चॉपर होतं, त्यामुळे मला हे सगळं अगदी बारीक बारीक वाटायला पण व्हायचं आणि लवकर होऊन जायचं ते. पण आता ते कट करत बसायचं म्हणलं की बराच वेळ जातो. तवा ठेवलाय, त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकलंय, त्याला ग्रीस करून घेतलंय. ते बॅटर काढून ठेवलंय मी आणि आई आणि यांच्या पुरतंच बनवणार आहे, त्यामुळे तेवढं पुरेसं होतं. अजून लागलं तर मग मी वरच्यावर घेऊन फ्रीजमध्ये ठेवलंय. उत्तप्पा बनवण्यासाठी जे काही साहित्य लागणार होतं ती सगळी सामग्री घेतली. इथं कन्सिस्टन्सी पाहू शकता बॅटरची. आता हे तव्यामध्ये अगोदर पसरवून घेते. माझ्याकडे उत्तप्पा बनवण्याचा म्हणजे डोस्याचा जो पॅन असतो तो नाही आहे, मी आपल्या रेग्युलरच्याच बिडाच्या तव्यावरतीच हे बनवते. याच्यावरती आता कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, त्यानंतर हिरवी मिरची हे सगळं टाकलंय आणि लगेचच किती भारी दिसतंय बघा, पाहू शकता. इथं आपला उत्तप्पा मस्त असा रेडी होतोय. श्रीला पण हेच दिलंय मी टिफिनला आणि चपाती भाजी दिलेली आहे. लंचला ब्रेकफास्टला हेच दिलं. आता इथं मी पटकन बनवून घेते बाकीचं आणि म्हणजे बघूया रिव्ह्यू आवडते की नाही आईला यांना ते. छान झालं एकदम. श्रीला आवडते का नाही, फक्त मिरची टाकली नाही श्रीच्या ह्याच्यात. मला म्हणत होता मिरची टाक. तर आता जराशी कामं वगैरे आटोपली आहेत, म्हटलं थोडंसं तुमच्याशी बोलावं. बऱ्याच वेळा मला त्याने विचारलं जातं पण त्या कमेंटचा रिप्लाय द्यायचं राहून जातं. कधी देईन म्हणते पण कमेंट्स खूप सारे येतात आणि प्रत्येकाला पर्टिक्युलर एकाला आन्सर देण्यापेक्षा आज ब्लॉगमध्ये सांगावं म्हटलं. खूपदा म्हणतात की तू केसांसाठी कुठलं हेअर ड्रायर वापरतेस, तर मी खरं सांगू जेन्युइनली फिलिप्सचे प्रोडक्ट्स वापरते पहिल्यापासून आणि अगदी खूप वर्षापासून. आणि मला याचा रिझल्ट ओके वाटतं. पण जेव्हा पण मार्केटमध्ये काही गोष्टी नवीन येतात तर आपल्या सगळ्या जणींना एक त्याचं उत्सुकता असते, एक्साइटमेंट असते की मी पण ते ट्राय करून पाहायला पाहिजे. आणि तशाच याच्याने नवीन एक हेअर ड्रायर मी मागवलेला आहे, जो आहे अगारोचा. तर हा कसा आहे काय नाही हे पण तुम्हाला मी डेमो दाखवेनच. मी सुपर एक्साइटेड आहे याच्यासाठी, कारण त्याचे फीचर्स वगैरे मला खूपच जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात. याचे रिव्ह्यू पाहिले मी आणि मला वैयक्तिक खूप छान वाटले रिव्ह्यू, त्यामुळे म्हटलं मागून तर बघूया. कारण की याच्यात ना माझे केस जर असे फसायचे, बऱ्याचदा आपण घाईत असतो आणि तुटायचे. पण प्रत्येक प्रोडक्टचे काही चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी ह्या असतातच. सतत याच्यात केस अडकले की तुटणं या गोष्टी व्हायच्या. तर मला हवं होतं की एक्झॉस्ट जो आहे मागचा तो जरा मोठा असावा ह्या हिशोबाने. भेगा मोठ्या आहेत त्यामुळे केस अडकतात, पण त्याच्यात छोटी साईज असल्यामुळे त्यांनी तसं मेन्शन केलेलं होतं प्रोडक्टच्या याच्यावरती. त्यामुळे म्हटलं की बघू मागून. तर चला आता मी दोन्ही पण तुम्हाला दाखवते कसे काय वर्क करतात. या दोन्हीचा डेमो देण्या अगोदर यांच्या फीचर्स विषयी मी थोडक्यात माहिती सांगते. अगारो आणि फिलिप्स हे दोन्हीही प्राइस वाईज जर विचाराल तर 100 रुपयाचा फरक फार तर येतो. आणि फिलिप्सचं जे हे हेअर ड्रायर आहे तर ते 1000 वॅटचं आहे आणि अगारोचं जे हेअर ड्रायर आहे तर ते 1400 वॅट पॉवरचं आहे. त्यामुळे साहजिकच इफेक्टमध्ये फरक हा पडणारच. हेअर ड्रायर म्हटलं की टेम्परेचर सेटिंग हे आलंच. त्याच्यामध्ये फिलिप्सच्या हेअर ड्रायरला 2 टेम्परेचर सेटिंग आपल्याला करता येतात, पण तुलनेने अगारोचं जे हेअर ड्रायर आहे त्याला 3 टेम्परेचर सेटिंग्स आहेत. त्याच्यामध्ये कूल एअर सेटिंगसुद्धा आहे, ज्यामुळे आपण वेवी किंवा कर्लसुद्धा करू शकतो, वेगवेगळ्या हेअरस्टाईल करता येतात. आणि कूल एअर सेटिंग हे ऑप्शन मला फिलिप्समध्ये मिस वाटला. अगारो हेअर ड्रायर साईजनी मोठा आहे, फिलिप्सचं छोटा आहे. आणि अगारो हेअर ड्रायरला फोल्डेबल हँडल आहे,
नेमकं तेच इकडे फिलिप्समध्ये तुम्हाला फोल्डेबल हँडल मिळत नाही. त्याच्यानंतर अगारोच्या हेअर ड्रायरला कॉन्सन्ट्रेटेड नोझल आहे, पण फिलिप्सच्या हेअर ड्रायरला नाही आहे. त्यानंतर अगारो हेअर ड्रायरला एक्झॉस्ट गॅप स्मॉल आहे, त्यामुळे केस याच्यामध्ये गुंतत नाहीत किंवा तुटत नाहीत. पण फिलिप्सच्या हेअर ड्रायरला एक्झॉस्ट गॅप मोठा आहे, त्यामुळे केस त्याच्यामध्ये फसू शकतात आणि तुटण्याची शक्यता वाढते. त्यानंतर अगारोच्या हेअर ड्रायरला 1.8 मीटर लॉंग कॉर्ड आहे, तर तिथेच फिलिप्सच्या हेअर ड्रायरला 1.5 म्हणजे 1.5 मीटर लॉंग कॉर्ड आहे. आणि हो, अगारोच्या हेअर ड्रायरमध्ये तुम्हाला ॲटो शट ऑफ फंक्शन मिळतं. तुलनेने तुम्हाला फिलिप्समध्ये ॲटो शट ऑफ फंक्शन मिळत नाही आणि त्यामुळे टेम्परेचर जास्त चांगलं सेट करण्याची कपॅसिटी अगारोच्या हेअर ड्रायरमध्ये आहे, जी की फिलिप्समध्ये नाही आहे. तर बघू आता ट्राय करून आपण. चला, अगोदर माझं रेग्युलरवालं फिलिप्सचं. माझे केस जास्त दाट असल्यामुळे मला प्रॉब्लेम येतो, इथं केस ओले राहतात आणि मी रेग्युलर हेअर ड्रायर वापरत नाही. शक्यतो ऊन आणि हवा आहे त्याच्यानेच ड्राय करणं कधीही बेस्ट आहे. पण अगदीच आपण घाईत असतो किंवा खूप सर्दी झालेली असते आणि केस ओले असतात, तर तशा वेळी ना हेअर ड्रायर बेस्ट ऑप्शन आहे, स्पेशली हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये. फिलिप्सच्या या हेअर ड्रायरचा जो फ्लो आहे हवेचा तो खूप जास्त गरम आहे आणि या अगोदर सुद्धा मी हे एक्सपिरियन्स केलेलं आहे बऱ्याचदा. त्यामुळे मग माझ्या हेअर केअर रुटीनमध्ये सुद्धा तुम्हाला खूप कमी प्रमाणामध्ये हेअर ड्रायरचा यूज केलेला दिसून येत असेल. आणि ती जी हीट असते ना, त्यामुळे केस अगदीच असे फ्रीजी झाल्यासारखे मला वाटतात. त्यामुळे मी सर्चमध्ये होतेच की एखादा असं कूलिंग इफेक्टवालं हेअर ड्रायर जर मला मिळालं तर बरं होईल. आणि हातावर सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आणि अगदी ब्लो ड्रायचा जो इफेक्ट असतो तो थोडासा मिळत नाही आणि त्यात माझे केस थोडेसे वेवी आहेत, फ्रीजी झाल्यासारखे वाटतात, तुटण्याची शक्यता जास्त असते. अरे वा, याला अजून एक कूल शॉट बटन आहे, ज्यामुळे आपण कर्लिंग किंवा वेवी त्यासोबत वेगवेगळे हेअरस्टाईल पण करू शकतो. तिथेच अगारोचं हेअर ड्रायर यूज करताना ती तीव्रता किंवा ती इंटेन्सिटी जी असते हीटची, उष्णतेची, ती मला कमी जाणवते. शिवाय याला कॉन्सन्ट्रेटेड नोझल आहे, त्यामुळे मग अगदी ब्लो ड्रायचा इफेक्ट येतो. आणि 3 टेम्परेचर सेटिंग्स असल्यामुळे आपल्याला अगदी ॲडजस्ट करून आपल्याला हवं त्याप्रमाणे टेम्परेचर सेट करता येतं. आणि ॲटो शट ऑफचं याला फंक्शन आहे, त्यामुळे खूप गरम झाल्यानंतर अगदी पटकन कूलिंग इफेक्ट सुद्धा हे प्रोव्हाइड करतं. अगारोचं हेअर ड्रायर यूज करताना मला अगदी ते हँडी वाटलं. शिवाय 1400 वॅट पॉवर सहित आलेला असल्यामुळे खूप लवकर केस मॅनेज होतात, वेळेची पण बचत होते. शिवाय आपल्या सोयीनुसार आपण केसांना छान मॅनेज करू शकतो. पाहू शकता किती शाईन करतायत हेअर. तर मला तरी हे अगारोचं हेअर ड्रायर खूप आवडलंय. अगदी पटकन आपले हेअर सेट होतात. दुसरी गोष्ट म्हणजे खूप छान फीचर्स त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत ना. केस याच्यामध्ये अडकतात ना, हीट असं पोळल्यासारखं होतं, लगेचच कूलिंग इफेक्ट पण ते देतं. अशा पद्धतीने आपण म्हणजे ॲडजस्ट पण करू शकतो. हे जे फीचर आहे हे तर विचारूच नका. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचं अगारोचं हेअर ड्रायर हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की परचेस करू शकता. एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेकआउट करा. भारी दिसायले बाबा, छान 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 झालंय, खाऊन बघा. सकाळी सकाळी आपल्या सगळ्यांचीच खूप धावपळ होत असते, त्यामुळे किचन वट्टा मेसअप होणं ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. आणि माझंही तुमच्यासारखंच आहे की म्हणजे मुलाचा टिफिन देणं, नवऱ्याचा आता सध्या दवाखाना चालू आहे, त्यामुळे औषधं गोळ्याच्या वेळा पाळणं, त्यांना वेळेत सगळ्या गोष्टी देणं, त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे पसारा झालेला. एक नंबर मीठ तर लय भारी झालंय. तुला आवडलं म्हणलं बरं. स्त्रीला पण स्त्रीच्या नाईचं मिठाचं प्रमाण सेम आहे, त्याला पण आणि अजिबात आवडत. मला नाही आवडत. तर आता नाश्त्याचं वगैरे आटोपलंय, आता चहा करू आपण मस्त आणि मग नंतर माझ्या कामाला मला लागता येईल. कारण स्वयंपाकातलं पण बऱ्यापैकी केलंय, फक्त आता 1-2 कामं आहेत पेंडिंग, ती करायची. कारण दवाखान्याच्या याच्यामध्ये ती तशीच राहिलेली, तर ते पण आवरणं. कारण तिथं कसं बांधील असतो आपण आणि मी अगोदर घेतलेली ती कामं आहेत आणि आता असं व्हायला लागलं की थोडीशी दमछाक झाल्यासारखं. कारण आता वाटतं की अगोदर जर ऑपरेशनची डेट कन्फर्म असती ना तर एवढी धावपळ झाली नसती. कारण अचानक शेवटच्या पॅचमध्येच हे सगळं करावं लागतंय. तर थोडा वेळ पण आहे, श्री पण गेला शाळेला, नाश्ता वगैरे झालाय, इकडे कणिक वगैरे मळून ठेवलेली. इथे चहा होतोय आपला, चहा घेऊन मग मी लागते कामाला. थोडंसं चेहरा वगैरे रंगरंगोटी करते, कारण या टायमिंगमध्ये तर वेळच मिळत नाही आवरायला. म्हणजे आपण तयार होऊन बाकी सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं तर मग घरातल्या गोष्टी बऱ्यापैकी राहतात. त्यामुळे तर आता चहा घेऊ.
आमच्या त्यांचं असं आहे की खायला काही दिलं नाही दिलं चालतंय, नाश्ता असेल नसेल चालतंय, पण सकाळी सकाळी चहा मात्र पाहिजे गरमागरम. पण मी थोडंसं आता चेंज केलाय. त्यांना थोडा ॲसिडिटीचा पण प्रॉब्लेम होतोय, तर मी विचार केला की अगोदर सुरुवातीला काहीतरी हेल्दी नाश्ता आणि त्यानंतर एखादा तास होऊन गेलास मग चहा, आणि चहा पिल्यानंतर मागणं 1 ग्लास पाणी मी कंपल्सरी देते सध्या त्यांना. चहा, अरे वा, गारव्याचं लय मस्त झालं बाबा. सारा पडलेला आहे तर हे जरा वेळाने आवरू. चहा चांगला नाही झाला मग चांगला, खूप छान झाला. तुझ्या हाताला चव आहे. डोळे सुजलेत. गोळ्यावर झोपेनं नाही का? हा, झोप जास्त व्हायला लागली होती त्याच्यामुळे. अचानक आम्हाला निघावं लागतंय हॉस्पिटलमध्ये. त्याचं रिझन म्हणजे थोडंसं ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आला आहे ना, थोडंसं डायजेशनचा वगैरे प्रॉब्लेम होता त्या मेडिसिनमुळे का असं होत असेल. सांगितलं होतं डॉक्टरांनी की अँटीबायोटिक आहेत आणि त्यामुळे मग त्यांनी पित्ताची पण गोळी दिलेली, पण त्यांना पोट खूप दुखतंय. तर बघू आता काय होतं ते. इथंच त्यांनी रेफर केलंय, तिथं जाऊन येतो आणि होपसो की कमी होईल, कारण ते थोडंसं गोळ्यांचा जास्त भडीमार ट्रीटमेंट आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे थोडं त्रास होतोय त्यांना. बघू आता. आणि दादा सुद्धा एवढे साथ देतात ना, पिल्ल्याचं पण कौतुक एकदम. म्हणजे छान वाटतंय. मला असं वाटलं की भेटावं पण छान. नंबर दे वैशाली पाटील माझं. मी इथल्या कोल्हापूर जिल्ह्यातलंच आहे, कागल तालुक्यात आहे आमचं, आणि माहेर इथंच आहे. पॉझिटिव्हिटी मस्त आणि ह्या वयात. अरे बापरे, तुमचे आशीर्वाद आणि प्रेम आहे खरे ते. अनुभव पण मोठे आहेत तुमचे. म्हणजे कमी वयात खूप जास्त सगळं होते. हो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. छान वाटलं भेटून आम्हाला पण. मला भेटायचंच होतं, मी कालच ब्लॉग बघितला. हा हा, हॉस्पिटल मध्ये बरेच जण जाऊन आलेत रिटर्न. प्रेमाची माणसं भेटलेत ना खूप. हे माणूस एकदम भारी. हो, त्याच्याशिवाय शक्य नाही वगैरे. चालतंय, हो निघतो. हो, थँक्यू. खूप छान वाटलं आम्हाला पण भेटून. हो हो ना. हो, प्रेम महत्वाचं आहे, आपुलकी महत्वाची आहे. आईला पण सांगा. तिकडचं पण खूप आवडते, आईच्या इकडचं, सासऱ्यांचं पण आवडते, सगळ्यांचे फॅमिलीच मस्त आहे. आणि तुझ्या भारी आपण काहीतरी नात्याला दिल्याशिवाय आउटपुट पण येत नाही. आपण फक्त अपेक्षाच केल्या, मग कसं काय होणार. सुरुवात पुढे तर करायला पाहिजे ना. हॉस्पिटलच्या इथे आणि एक ताई सिग्नलच्या तिथे सहज भेटलेल्या, म्हणजे सिग्नलला आम्ही थांबलेलो आणि त्या पण गाडीवरती होत्या ना, आणि त्यांनी साईडला घ्यायला सांगितलं 5 मिनिट म्हणून. आणि मग इतकं त्या हे करत होता ना, म्हणजे खरं खूप भारी वाटतं जेव्हा अशी लोक भेटतात. आणि बरेच जणांना भेटायची इच्छा आहे, पण सध्या कसं रिकवर झाल्यानंतर निवांत आपण आहे ना, थोडंसं परत मीटअप ठेवता येईल ना. A few moments later. आता निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. काही प्रिस्क्रिप्शन वगैरे दिले ज्याच्याने कमी होईल म्हटलं तर आता आजचा दिवस तरी बघायला पाहिजे, नाही तर शेवटी मग आपल्याला तिकडेच जावं लागेल. अरे 4 लेने काय गोड आहे माझं सपक आहे. तुम्ही प्या म्हटलं तर त्यांचं होतं की नाही तू पण घेतलं पाहिजे. सो आम्ही दोघांनी नारळ पाणी घेतलं यांना घरी पिण्यासाठी, आणि आई आणि स्त्रीसाठी सुद्धा सोबत घेतलं. नारळ पाणी वगैरे घेतलं आम्ही, आणि इथे एकदम आमच्या फ्रंटला रंकाळा आहे. कसं व्ह्यू वाटतं इथं, नुसतं पाहिलं तरी एवढं प्रसन्न वाटतं. अशात तुम्हाला मी चष्मा घातलेली खूप कमी दिसत असेल. त्याचं रिझन माझा एक चष्मा डोराळ्यात राहिला आहे, आणि दुसरावाला जो आहे ना तर त्याची दांडी बाजूची निघाली, तर ती रिपेअर करून घ्यायची होती. त्यामुळे मग ऑप्टिकल्सच्या शॉपमध्ये थांबलो जरा वेळ. नीट करायचा होता तो पण केला, आणि यांचं दवाखान्याचं पण झालं. तर आता मी मस्त शाही पराठा बनवते, तर इथं तवा तापायला ठेवला.
त्यांचं कालपासून चाललंय की तोंडाला माझ्या चवच नाही आहे, काहीच खावंसं वाटे ना वगैरे, म्हणून मग म्हटलं की चला शाही पराठा बनवू, आलीच तर चव तोंडाला बरंच आहे. आणि थोडंसं बटर मी अगोदर तव्यावरती मेल्ट करून घेतलं, त्यानंतर मग याच्यावरती पराठा आता शेकून घेते. मला तरी वाटतंय की त्यांना आवडेल. घरातल्या लहान मुलांनी टिफिन संपवावा म्हणून मग वेगवेगळ्या आकारामध्ये आपण पदार्थ बनवत असतो, तसंच काहीसं सुचलं आणि म्हटलं की आज यांना पण आपण असंच काहीतरी सर्व करू, जेणेकरून म्हणजे तोच पदार्थ पण वेगळ्या पद्धतीने सर्व केला, थोडंसं त्याला वेगळा आकार दिला की अजून थोडं आपल्याला खाताना पण ते भारी वाटतं आणि थोडं त्याला टेम्पटिंग असा लुक दिला बटर वगैरे लावून, तर अजूनच ते छान आणि माउथ वॉटरिंग वाटतं. आणि इथं खरपूस असा हा मी पराठा भाजून घेतलाय. बघू आता किती आवडतोय स्वारींना काय नाही ते. मी जो फिश फ्रायचा व्हिडिओ शेअर केला होता तर बऱ्याच जणी म्हटलेलं की मासे खायला देऊ नको, पण डॉक्टरांनी तसं सजेस्ट केलं होतं की सगळंच फूड द्या म्हणून, त्यामुळे आणि त्यात स्पेशली चिकन मटन मासे असं त्यांनी उल्लेख केला, त्यामुळे मी ते दिलेलं. पण यानंतर मी पुन्हा एकदा चोखंदळपणे विचारून मगच दे. आणि हो, डेली एक नारळ पाणी सुरू केलंय बरं का. इथं मस्त असा शाही पराठा रेडी आहे. इकडे मी अजून बनवते आणि बघूया यांना आवडतं की नाही. तुमच्या घरात सुद्धा जर वयोवृद्ध माणसं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हे तुम्ही ट्राय करू शकता. असं म्हणतात की बालपण आणि म्हातारपण सारखं असतं, हट्ट करणं किंवा खावशी काही टेम्पटिंग पदार्थ वाटणं हे साहजिक आहे त्यात. आणि आजारी माणसं जर घरात असतील तर त्यांच्यासाठी खरंच थोडंफार पॅम्परिंग तर झालं पाहिजे, कारण आपण नेहमी लहान मुलांना ते किती स्पेशल आहेत हे जाणवून देतो, परंतु घरातले जे वयोवृद्ध असतात किंवा आजारी माणसं असतात तर त्यांना कुठेतरी मनात वाटत असतं की आपण ओझं तर नाही होत ना, किंवा आपण काय बसूनच खातो आणि नको तर आपण झालेले नाही होत ना. पण त्यांना ते जाणवून देणं खूप गरजेचं असतं की तुम्ही आमच्यासाठी किती महत्त्वाचे आहात. बऱ्याचदा आपल्या मनामध्ये खूप आदर असतो, प्रेमही असतं नात्यांविषयी, पण आपण ते व्यक्त करत नाही आणि त्यामुळे मग कुठेतरी गैरसमजसुद्धा निर्माण होतात. आणि त्यासाठी वेळोवेळी आपल्या मनात ज्यांच्याविषयी प्रेम आपुलकी आहे तर ती एक्सप्रेस करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. नुसता मनात आदर असून चालत नाही, तो व्यक्तही करावा लागतो. त्यामुळे नाती अजून घट्ट होतात आणि त्यांनासुद्धा भारी वाटतं की नाही आपलं स्थान आहे, आपण या घरात आहोत आणि आपलं अस्तित्व यांच्यासाठी खूप मॅटर करतं. त्यामुळे त्यांनाही जगायला अजून जास्त हुरूप येतो. बघ कसं आहे, तिला खूप आवडेल. बाकीचे पण मी पराठे पटकन बनवून घेते. हे बघा गरम आहे. बस बस बस. कसं आहे टेस्ट? खूप छान आहे, खूप खरंच सांगतो. खरंच एक नंबर. मीठ वगैरे हा ना. आज केक घे मग. मला आता एवढं जेवण करून घेतात. आईला बराच वेळ लागतोय जेवायला, त्यामुळे आई थोडा आधी बसली. शिवाय यांचं पण सेम की वेळ लागत नाही, पण त्यांना टॅबलेट वगैरे घ्यायच्या त्यामुळे. तर चला जेवण घेऊ. जेवण वगैरे आटोपलेत आमची आणि श्री तर शाळेमध्ये आहे, अजून यायला त्याला वेळ आहे. हे आराम करतात, गोळ्या औषधं दिलेत त्यांना आणि जरासं आता डोळा लागलाय तर ना, तोपर्यंत म्हटलं की मी थोडं एडिटिंग करून घेते. आणि बाकी कामं तर पूर्ण आटोपली आहेत आणि भांडे मात्र मी ठेवलेत तसेच, कारण आज खूप दगदग झाली दवाखाना या त्या गोष्टींमुळे आणि ब्लॉगला पण उशीर होतो. त्यामुळे मग विचार केला की 5 वाजता जेव्हा चहा बनवेन तर ती आणि ती दोन्ही मिळून स्वयंपाकाच्या अगोदर घासून घ्यावे, म्हणजे जेवणाची आणि त्यासोबत 5 वाजताचा चहा झाल्यानंतरची. सॉरी, काही दिवस झालं कमेंटला रिप्लाय देणं होत नाही आहे. तुम्हाला तर माहिती आहे घरात पेशंट असल्यामुळे थोडीशी माझी दमछाक होती, पण चालायचंच. तर जसा वेळ मिळतोय तसं मी कमेंट्सना रिप्लाय देईन. कुणीही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. एडिटिंग करते थोडा वेळ, म्हणजे जोपर्यंत ते झोपलेत तोपर्यंत. त्यानंतर परत त्यांना जाग आली की मग नंतर त्यांचे ते जखम वगैरे पुसून पण घ्यायचे, मला बरेच काम आहेत. आणि तोपर्यंत श्री पण येतो, मग त्याचं आणखी स्केड्यूल्ड असतं. त्या सगळ्या गोष्टी आहेतच. थोडीशी दमछाक खरंच व्हायला होते. असं वाटतं की असं आणखी 5-6 तासाला हवे होते. सध्या ज्या फेजमधून मी जाते तर तशी स्थिती किंवा तशी अवस्था तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी अनुभवलेली असेल की आपण खूप कमी कालावधी झोपतोय, खूप कमी आराम घेतोय. म्हणजे अगदी रात्री उशिरा झोपणं, सकाळी लवकर उठणं आणि दुपारीही न झोपणं, असं असतानाही दिवसच पुरत नाही आणि कामं भरपूर सारी राहतात.
तर घरात पेशंट असला की हा अनुभव शक्यतो सगळ्या महिला घेतातच. का माझ्याच बाबतीत हे असं होतंय हे पण मला समजत नाही. तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, आणि हा जर माझा गैरसमज असेल तर तोही दूर होईल. त्यामुळे लगेच कमेंट करून सांगा. A few moments later. निशंक होई रे मना. तिला क्लासला सोडायला आले. चेरी चेरी का शेरी. तर अशा पद्धतीने आमचं जेवण वगैरे झालंय. स्त्रीचा क्लास झाला. क्लासवरून आल्यानंतर मग थोडंसं खेळला तो. त्यानंतर आजोबांशी बोलला, मामांशी बोलला, मामीचा कॉल आला होता, आजी बोलली है ना. आणि परत मग श्रीने क्लासवरून आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आम्ही पण जेवलोय आता. आणि श्रीचे बाबा आराम करतात. अशा पद्धतीने आजचा हा दिवस आमचा पूर्ण गेलाय. तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग ते सांगा कमेंट बॉक्समध्ये. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर पण हिट करा, म्हणजे आपल्या नोटिफिकेशन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला जरूर मिळेल. नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. तर चला तर मग भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.